आई तुळजापूर अंबाबाई ही महाराष्ट्रातील जागृत शक्तीपीठ आहे. या ऑडिओ कथेत देवी तुळजाभवानीच्या महात्म्याची भक्तिमय कथा ऐका. पूर्वीच्या काळात कृतयुगात करवीर प्रदेशात कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती राहत होते. दोघेही परमभक्त, तपस्वी व सदाचारी होते. त्यांनी देवी अंबाबाईची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे देवी प्रसन्न झाली. त्याच काळात कुकुर नावाचा असुर पृथ्वीवर मोठा अत्याचार करू लागला. तो ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवून अतिशय शक्तिशाली झाला होता. देव, ऋषी, साधू, संत यांना त्रास देणे, यज्ञ विध्वंस करणे, स्त्रियांचा अपमान करणे, हे त्याचे रोजचे काम झाले होते. कुकुरासुराने कर्दम ऋषींच्या आश्रमावरही आक्रमण केले आणि अनुभूती मातेवर वाईट नजर टाकली. घाबरलेल्या अनुभूती मातेनं आई अंबाबाईचा धावा केला. हे जगदंबे, आम्हा भक्तांचे रक्षण कर. त्याच क्षणी देवी अंबाबाई तेजस्वी रूपात प्रकट झाली. सिंहावर आरूढ झालेली, त्रिशूल, तलवार, चक्र धारण केलेली देवी पाहून कुकुरासुर भयभीत झाला. देवीने भीषण युद्ध करून कुकुरासुराचा वध केला. देव, ऋषी व मानव सर्वांनी देवीची स्तुती केली. कर्दम ऋषींनी देवीला विनंती केली, माते, तुम्ही इथेच नित्य वास करा व भक्तांचे रक्षण करा. देवीने ती विनंती मान्य केली व सांगितले, मी तुळजाभवानी या नावाने येथे कायम वास करीन. सो कोणी श्रद्धेने माझी भक्ती करीत, त्याचे सर्व संकट मी दूर करीन. देवीचे महत्त्व. आई तुळजाभवानी ही शक्तीची अधिष्ठात्री देवी, धर्म, सत्य व न्यायाची रक्षक, भक्तांच्या संकटांचे निवारण करणारी माता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणूनही तुळजाभवानी प्रसिद्ध आहे. भवानी तलवार देवीनेच महाराजांना दिली, अशी लोककथा आहे. तुळजापूर क्षेत्र महात्म्य. तुळजापूर हे महाराष्ट्रातील पवित्र शक्तीपीठ आहे. येथे देवीचा जागृत व स्वयंभू अवतार मानला जातो. नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या व कोजागिरी पौर्णिमा या दिवशी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. कथा फलश्रुती. जो भक्त श्रद्धेने तुळजाभवानीची कथा ऐकतो, नवरात्रात किंवा शुक्रवार, रविवारी वाचतो, देवीचे नामस्मरण करतो, त्याच्या जीवनातील दुःख, भीती, आजार, आर्थिक अडचणी दूर होतात व आई अंबाबाई त्याचे रक्षण करते. जय देवी तुळजाभवानी. जय जगदंबे माता. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय देवी तुळजाभवानी. तुळजापूर मंदिर. हे मंदिर बालाघाट पर्वतरांगेत स्थित आहे. मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून देवी प्रसिद्ध आहे. युद्धाला निघताना महाराज देवीचे दर्शन घेत असत. देवीचे महत्त्व. संकटांपासून रक्षण करणारी देवी, धैर्य, शक्ती व आत्मविश्वास देणारी, नवसाला पावणारी, भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी. सण व उत्सव. नवरात्रोत्सव, विशेषतः आश्विन नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार व शुक्रवार विशेष पूजा दिन. विशेष विधी, अभिषेक, देवीची आरती, कुमकुमार्चन, होम, हवन. तुम्हाला जर अजून कोणत्या देवीची माहिती आणि तिची कहाणी कथा ऐकायची असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये त्या देवीचं नाव लिहा. मी प्रयत्न करीन तुम्हाला त्याची माहिती सांगायची आणि तिची कहाणी सांगायची.